नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमजे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। धाराशिव जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडाली असून तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या संपूर्ण प्रकरणावर आमदार बबनराव लोणीकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले असून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची ठाम मागणी केली आहे। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील तहसीलदार मृणाल जाधव यांनी भ्रष्टाचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। मूळ प्रकरण आहे वडगाव तालुका धाराशिव येथील गट क्रमांक 395 मध्ये 2024 साली बेकायदेशीर आक्रशक म्हणजेच येणे आदेश देण्यात आला। 2020 चे नियम डावलून 2017च्या जुन्या नगररचना अहवालाचा आधार घेत हा निर्णय घेण्यात आला। 10% खुली सूट आणि 10% सुविधा क्षेत्र राखून ठेवणे बंधनकारक असते, मात्र त्यांनी हे सगळं बेकायदेशीर केलं आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। 100 कोटीपेक्षा अधिक बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा केलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची शिफारसही करण्यात आली आहे। अवैध संपत्तीची चौकशी करणे आवश्यक आहे। आलिशान बंगले, बहुमजली इमारती, लक्झरी गाड्या, मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून संपत्ती लपवण्याचा प्रयत्न, नांदेडमध्ये काळ्या पैशातून समांतर कारभार केल्याचा आरोप, भ्रष्टाचाराची रक्कम पतीच्या नावे वर्ग करण्यात आली, जमीन घोटाळा, शासकीय जमिनी खाजगी व्यक्तींना विक्री करून कोट्यावधी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे। डॉक्टर मृणाल जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं, त्यांच्या सर्व मालमत्तेची चौकशी करावी, तातडीनं एफआर करावा, सर्व बेकायदेशीर आकर्षक आदेश येणे रद्द करा आणि संपूर्ण प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा, अशा प्रकारची मागणी मी महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे केलेली आहे। प्रधान सचिवांकडे चौकशी करण्याची मागणी केलेली आहे, त्यांना लेखी पत्र दिलेलं आहे। विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडलेली आहे। जालना शहरात आज पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली। नवीन जालना भागातील गांधीनगर परिसरातील रहमानिया ईदगाह येथे मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली आहे। यावेळी देशात शांतता, एकात्मता आणि भाईचारा कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली आहे। आज सकाळी रहमानिया ईदगाह येथे मौलाना मुफ्ती फारुक यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज अदा करण्यात आली। नमाज पठणानंतर देशात एकता आणि शांतता नांदावी यासाठी सर्वांनी सामूहिक दुआ केली। या प्रसंगी ईदगाह परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ईदगाह कमिटीच्या वतीने शाल आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। तसेच दरवर्षी निःशुल्क सेवा देणाऱ्या चैतन्य साऊंड सिस्टीमच्या टीमचा देखील विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या योगदानामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते अकबर खान बने खान, समाजसेवक अमजद अकबर खान, हाजी मुनीर, कदीम शेख, राजा अफसर, शेख फहीम, शेख सलीम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। ईद हा आनंद, शांतता आणि भाईचाऱ्याचा संदेश देणारा सण आहे। देशात नेहमीच एकात्मता टिकून राहावी हीच आमची प्रार्थना आहे। एकूणच जालना शहरात रमजान ईद उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात पार पडली असून सामाजिक ऐक्याचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। आज ईद उल फित्र के मौके पर तमाम शहर वासियों को ईद की मुबारकबाद पेश करते हैं। रहमानिया ईदगाह गांधीनगर जालना में सुबह 9:30 बजे ईद उल फित्र की नमाज मुफ्ती फारूक साहब ने पढ़ाई है और बहुत ही अच्छा अमन और शांति का पैगाम उन्होंने दिया है। हम चाहते हैं पूरे देश में अमन और शांति और भाईचारा बनाए रखे
और इसमें अहम ज़रूरत यह है, हर समाज को एक दूसरे से जुड़े हुए रहना चाहिए, हर समाज को एक दूसरे में प्यार मोहब्बत से रहना चाहिए। हमारा इसमें देश भी तरक्की करेगा और हम सब मिलकर हमारे देश को आगे बढ़ाएंगे और देश के अमन के भी लिए दुआ की गई है। हम चाहते हैं कि देश में शांति का माहौल बनाए रखे, भाईचारा बनाए रखे। इसी मौके पर पूरे शहरवासियों को ईद की पुरखुलूस मुबारकबाद देते हैं। मैं सबसे पहले तो सभी को ईद उल फित्र की पुरखुलूस मुबारकबाद पेश करता हूं। असल में ये गांधीनगर की ईदगाह है, नए जालने की दूसरे नंबर की सबसे बड़ी ईदगाह है। यहाँ पर दूर दूर से लोग यहाँ पर आते हैं। तो यहाँ पर हर साल पुलिस कर्मचारी, तालुका के पीआई, सदर बाजार के कर्मचारी, ये ऐसी ईदगाह है शहर की जो नए जालने में भी आती है और तालुका पुलिस स्टेशन में भी आती है हद्दी इसकी तालुका में, पर लोग जो आते हैं नए जालने के सदर बाजार के आते हैं। तो यहाँ पर तमाम मैं पुलिस कर्मचारियों का, एसपी साहब का, एडिशनल एसपी साहब का, डीवाईएसपी साहब का, तमाम का शुक्रिया अदा करूंगा। और हमारे चैतन्य साउंड सिस्टम जो हमारे महाराज, एक बहुत बड़ा साउंड सिस्टम है टॉप का, ये एक हमारा मिसाली और भाईचारे का एक पैगाम है। एक हम वतन भाई हमारे हर साल हमारे ईदगाह में है, तो उनकी तरफ से फी सबीलिल्लाह अकबर भाई उनके साथ उनका ग्रुप हमारे ईदगाह में उनके तरफ से पूरा साउंड सिस्टम का अरेंजमेंट करता है। तो मैं ईश्वर अल्लाह से यही प्रार्थना करता हूँ कि ईद की बरकत से अल्लाह ताला हमारे मुल्क में भाईचारा, अमन और शांति कायम करे। मैं ईद के मौके पर आप पुलिस कर्मचारियों का भी सत्कार किया गया है। यहाँ पर असल में जितने भी पुलिस कर्मचारी आते हैं, चाहे ट्रैफिक पुलिस हो चाहे तालुका पुलिस हो, यहाँ पर उनका हर मर्तबा हम शाल और हार से उनका यहाँ पर सत्कार करते। जालना शहरात रात्री 10:30 नंतर दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांकडून व्यापाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। महाराष्ट्र दुकान आणि आस्थापना अधिनियम 2017 नुसार दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं मत नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी व्यक्त केलंय। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांना उच्च न्यायालयाच्या निकालाचं निवेदन देत तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार पोलिसांना सामान्य दुकाने बंद करण्याचा अधिकार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017 अंतर्गत व्यापाऱ्यांना 24 तास दुकाने सुरू ठेवण्याचा अधिकार आहे। तरी जालना पोलिसांकडून रात्री दुकाने बंद करण्यासाठी सक्ती केली जाते, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे। मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की पोलिसांना अशा प्रकारे दुकाने बंद करण्याचा अधिकार नाही। प्रशासनानं तात्काळ याकडे लक्ष देऊन व्यापाऱ्यांचा होणारा छळ थांबवावा। जालना शहरात पोलिसांकडून रात्री 10:30 नंतर दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप समोर आलाय। महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017 नुसार दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची कायदेशीर परवानगी असताना देखील कारवाई होत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे। नोटरी असोसिएशन कार्याध्यक्ष ॲडव्होकेट महेश एस धन्नावत यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांना निवेदन सादर केलंय। त्यांनी निवेदनासोबत मुंबई उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाची प्रतही जोडली आहे। ॲक्सिलरेट प्रोडक्ट्स व्हेंचर्स विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की पोलिसांना सामान्य दुकाने किंवा जीवनावश्यक वस्तूंची आस्थापना बंद करण्याचा अधिकार नाही। केवळ परमिट रूम, बिअर बार, डान्स बार, हुक्का पार्लर यासारख्या ठिकाणीच वेळेचे निर्बंध लागू करण्यात येतात। तसंच पुण्यातील एका प्रकरणात पोलिसांनी दिलेली दुकान बंद करण्याची तोंडी सूचना देखील न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली होती। 24 तास दुकाने सुरू ठेवण्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते, रोजगार निर्मिती होते आणि ग्राहकाला सुविधा मिळते, असे न्यायालयानं नमूद केलंय। अशा स्पष्ट आदेशानंतरही जालन्यात पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याने व्यापाऱ्यांच्या घटनात्मक हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सर्व पोलीस ठाण्यांना न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे। जालना शहरात रात्री दुकाने बंद करण्यासाठी पोलिसांकडून सक्ती केली जात असल्याचा आरोप समोर आलाय। महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना अधिनियम 2017 नुसार दुकाने 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही कारवाई बेकायदेशीर असल्याचे ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी म्हटलंय। त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत उच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन करण्याची मागणी केली आहे। आज आपण बघत आहोत तर रमजान आलेला आहे, पाडवा आलेला आहे, पण हे पोलीस लोक दुकान रात्री 10 वाजता बंद करत आहे। तर मी एसपी साहेबांना भेटून एक निवेदन दिलेलं आहे की हे दुकान 24 तास सुरू ठेवावी, कारण पोलिसांचा काही अधिकार नाही की या दुकानावर नियंत्रण ठेवावं। त्यांनी रात्री 10 वाजता बंद करण्याचा त्यांना तो अधिकार नाही, कारण हा अधिकार शॉप एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट अंतर्गत शॉप ॲक्ट अधिकारीला आहे। पण पोलीसवाले हे बंद करून लोकांना त्रास देत आहे। आज रमजान आहे, रात्रीपर्यंत सुरू ठेवणे गरजेचे आहे। तसेच जे काही स्ट्रीट वेंडर्स आहे त्यांना आधी सिलेंडर भेटत नाही, रात्री त्यांनी ज्यूसची दुकान ठेवली तर ती रात्री 10 वाजता बंद करत आहे।
त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. आणि आपण आता प्रोग्रेसिव्ह ग्लोबलायझेशनकडे जात आहोत, ज्यामध्ये 24 तास दुकाने सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे पोलिसांनी जे त्रास देत आहे लोकांना ते त्वरित बंद करावं, त्यासाठी मी निवेदन दिलं. निवेदन सोबत मुंबई हायकोर्टाचा न्याय निर्णय दिलेला आहे, ज्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचे जस्टिसने सांगितलेलं आहे की हे पोलिसांचं काम नाही रात्री 10 वाजता दुकान बंद करायचं. आणि अलाहाबाद हायकोर्टाने सुद्धा हे सांगितलं की जर ते न्यायव्यवस्था राखू शकत नाही तर त्यांनी स्वतःची ट्रान्सफर करून घ्यावी किंवा बदली करून घ्यावी, पण इथे राहू नये आणि लोकांना त्रास देऊ नये आणि रात्री दुकानं चालू ठेवावी, ही नम्र विनंती. यासाठी मी निवेदन दिलेलं आहे आणि मला आशा आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन पोलीस करतील. नसता वेळ प्रसंगी मुंबई हायकोर्टात सुद्धा मी जाण्यास तयार आहे. जालना महानगरपालिकेच्या आरोग्य सेवांचा राज्य आयुक्तांकडून आढावा घेण्यात आला आहे. आयुक्त सुनील भोकरे यांनी जालना महानगरपालिकेला सदिच्छा भेट देत शहरातील लसीकरण आणि नागरी आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची पाहणी केली आहे. जालना महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राज्य आयुक्त आरोग्य सेवा सुनील भोकरे यांनी आज जालना शहराला भेट दिली. सकाळी 10:30 वाजता महानगरपालिकेत आगमन झाल्यानंतर त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. या भेटीदरम्यान त्यांनी शहरातील आरोग्य सुविधा, लसीकरण मोहीम तसेच नागरी आरोग्य केंद्रांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जालना महानगरपालिकेला राज्य आयुक्त आरोग्य सेवा शहरी सुनील भोकरे यांनी सदिच्छा भेट देत शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी लसीकरण मोहीम आणि नागरी आरोग्य केंद्रांच्या कामकाजाची पाहणी केली. महापालिकेत आगमन होताच आरोग्य आणि स्वच्छता सभापती कपिल भुरेवाल यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी प्रभारी आयुक्त नम्रता चाटे, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अतुल राजे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जालना शहरात आज पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आलाय. मोतीबाग ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि हिंदू बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यामुळे सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजऱ्या होणाऱ्या ईद उल फित्र निमित्त आज जालना शहरातील मोतीबाग ईदगाह मैदानावर भव्य सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं ईदगाह मैदानावर दाखल झाले होते. यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा, मोतीबाग ईदगाहचे मुतवली शहा, आलम खान, नंदू जांगडे, गणेश सुपारकर, संजय मुथा, रमेश देहडकर, रामप्पा सतकर, साईनाथ चिन्नादोरे, तय्यब बापू देशमुख, आमेर पाशा आदी मान्यवरांची यावेळी उपस्थित होती. कार्यक्रमादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे हिंदू बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला. मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या काळात रोजा पाळून आत्मशुद्धी केली जाते. त्यानंतर ईदच्या दिवशी सर्वजण एकत्र येत अल्लाहकडे सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना करतात. ईद हा प्रेम, शांतता आणि बंधुत्वाचा सण आहे. सर्व धर्मियांनी एकत्र येऊन सण साजरा करणे हीच आपल्या देशाची परंपरा आहे. एकूणच जालना शहरात रमजान ईद सण उत्साहात आणि शांततेच्या वातावरणात पार पडला असून सर्व धर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश पुन्हा अधोरेखित झालाय. हिंदू भाइयों की ओर से आपका स्वागत, अभिनंदन किया गया, इसकी शुभकामनाएं दी गई। पहले तो मैं रमजान ईद की सभी भाइयों को बहुत बहुत अपनी ओर से मुबारकबाद देता हूँ और जालना ईदगाह जो इसका मैं मुतवल्ली हूँ, यहाँ जालना के खदीम जालना ईदगाह का मुतवल्ली हूँ और जिस तरीके से प्रशासन ने हमारा साथ दिया, जैसा कि महानगर पालिका और पुलिस डिपार्टमेंट सब ने हमारे को अच्छा साथ दिया, तो इसलिए हम अच्छी खुशी से। और रही बात अभी आपने सवाल किया कि हिंदू मुस्लिम एकता का यहाँ प्रतीक नजर आ रहा है, तो ये हमारे शहर की खास बात है। हमारे पास से आनंद स्वामी की पालकी निकलती है, तो हम मुस्लिम समाज की जानिब से उसका हर साल ये 1900 यानी 38-40 साल से चले आ रहा है, मुस्लिम समाज की तरफ से उसका सत्कार किया जाता है। उसके बाद इस बात जब हमारी ईद होती है तो वो पूरे लोग, ये हमारे उसमें से गणेश सुपारकर भी है, हमारे राम सतकर है, ये लोग पूरे लोग मिलकर हमारा सत्कार करते हैं और यही एकता और अखंडता का प्रतीक है। और मैं अपनी ओर से पठन किया नमाज का और दुआ में क्या प्रार्थना की गई? शब्बीर अहमद सिद्दीकी मौलाना ने ये पठन किया और पाशा साहब ने
दीनी और दुनियावी पूरी बातें रखी जो साल भर में जिस तरीके से हो रहा है, और हमारे देश की एकता अखंडता कायम रहे और देश उन्नति की ओर जाए, इस तरीके से ऐसा पाठन हमारे इमाम साहब ने किया। मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. कशा प्रकारचा उत्साहात सण साजरा झाला? रमजान ईदचे नमाज आता नुकतेच खूप सुंदर पद्धतीने जालना शहरामध्ये पार पडलेली आहे. मुख्य ईदगाह मैदानावर येऊन पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्व मुस्लिम बांधवाला याच्याबद्दल शुभेच्छा दिलेली आहे. अतिशय शांतता आणि एक सुंदर वातावरणामध्ये ही नमाज झालेली आहे आणि आता सर्व जण आपापल्या घरी पुढचं सेलिब्रेशन करणार आहे. पूर्णपणे शांतताची पद्धतीने सौहार्दमध्ये सगळे धर्माचे लोक याच्यामध्ये एक दुसऱ्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. याच पद्धतीमध्ये हा ईदचा उत्सव पूर्णपणे साजरा जालन्यामध्ये होणार आहे. या निमित्ताने सर्व आमचे मुस्लिम बांधवाला ईदची मी खूप खूप शुभेच्छा देतो. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पंढरपूरवाडी येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून धुण्यासाठी गेलेल्या मायलेकीचा खदानीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कावेरी दशरथ मोहिते या आपल्या मुलगी सोनाली दशरथ मोहिते हिच्यासह गावाजवळील खदानीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान कपडे धुत असताना अचानक कावेरी मोहिते यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. आई पाण्यात बुडताना पाहताच मुलगी सोनाली हिने तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने आणि परिस्थिती गंभीर झाल्याने दोघींनाही बाहेर येता आले नाही. काही वेळ लोटल्यानंतर मायलेकी परत न आल्याने कावेरी मोहिते यांचे पती दशरथ मोहिते यांनी शोध घेतला. शोधादरम्यान दोघेही खदानातील पाण्यात बुडाल्याचे आढळून आलं. ही माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी हसनाबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा केला आणि दोघींना भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघींनाही मृत घोषित केलं. मैदानमध्ये कावेरी मोहिते राहणार पंढरपूरवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना आणि त्यांची मुलगी सोनाली मोहिते इयत्ता 7वी शिकणारी वय 13 वर्ष यांचा समावेश आहे. सायंकाळी सुमारे 6 वाजता पंढरपूरवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. साध्या स्वभावाच्या कावेरी मोहिते आणि आईला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणारी लहानगी सोनाली यांच्या मृत्यूने गावकऱ्यांना मोठा धक्का बसलाय. रंगकाम करून घरी परतणाऱ्या व्यक्तीला हनुमंतखेडा येथील टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. विनोद चव्हाण असं जखमी झालेल्या मजुराचं नाव असून त्याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणात पोलिसांनी अद्यापही कारवाई केली नसल्याचं समोर आलंय. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे रंगकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्याच गावातील आणि भावकीतील लोकांनी रस्त्यात अडवून अमानुष मारहाण केली. मारहाण करणारे टवाळखोर रस्ता धिंगाणा करत होते आणि हा जखमी व्यक्ती विनोद चव्हाण कामावरून घरी येत असताना त्याची गाडी अडवून विनाकारण त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी लाकडी दांड्याने दगडाने त्याला आणि त्याच्या पत्नीला सुद्धा मारहाण केली आहे. यामध्ये जखमी विनोद चव्हाण हा जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार घेत असून त्याच्या डोक्याला आणि पाठीला जबर मारहाण झाली आहे. या प्रकरणी त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली असता अद्यापर्यंत कुठलीही कारवाई टेंभुर्णी पोलिसांकडून करण्यात आली नाही. या घटनेची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांना मिळताच त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत जिल्हा रुग्णालय गाठत जखमींची विचारपूस केली असून मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करावी अशी सुद्धा मागणी यावेळी त्यांनी केली आहे. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अंकुश गाडेकर, दत्तू करधने, राजेश वानखेडे, वैभव वानखेडे, गणेश खरात, प्रकाश लहाने, अशोक खरात, प्रकाश चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. काय झालं, कोणी मारलं तुम्हाला? मी कामावून घरी जात होतो सर. घरी जात असताना रस्त्यामध्ये ते आईच्या सोंगाचे हे करत होते, ते प्रॅक्टिस करत होते रात्री टायमाला. माझ्या गाडीला हरणं बाजूला म्हटलं सगळ्याला कोण, मग नंतर गाडी रेस केली. मी रेस केल्याच्या नंतर एक अशोक जवान माझ्या तोंडात मारले गाडीवर असतानाच आणि शिव्या गाळ चालू केले त्याने. त्या दत्तू चव्हाण, बबन चव्हाण याने डायरेक्ट मला मारणं चालू केलं. डायरेक्ट काड्यानेच मारणं चालू केलं मला त्याने. तर मग गाडी पुरी फोडली सर त्याने. मला बी इथलं बी एकदम मारलं. शास्त्राच्या ना कुराड टाकले माझ्या डोक्यात. हा, कुराड मारली. त्याच्यानंतर खाली पडून पोलीस स्टेशनला गेले की? पोलीस स्टेशनला रात्री गाडी घेऊन गेलतो आम्ही, पण त्यांना काही ते म्हणे तुम्ही दवाखान्यात परवा म्हणे, नंतर पाहू म्हणे. कोणतं पोलीस स्टेशन आहे? टेंभुर्णी पोलीस स्टेशन. आतापर्यंत पोलीस वाले आले का? नाही, आतापर्यंत. 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये एखादा पोलीस वाल्यांनी चौकशी केली? नाही, कोणत्या पोलीस वाल्यांनी चौकशी होऊन केली नाही. आता काय मागणी? आता आमची मागणी एवढीच आहे
याय ना 8 केला डायरेक्ट 15-16 जणांना 15-16 जणांनी अत्याचार केला डायरेक्ट ना. त्यात साबळे कंपनीतले 3 बापले आहेत. कोणी कोणी मारलं तुम्हाला नाव माहिती आहे? भिका साबळे, इला साबळे, ते तोंडात लखन साबळे, बबन चव्हाण, दत्तू चव्हाण, शासराव चव्हाणची 2 मुलं, पुन्हा हे आपले भास्कर चव्हाण, किशोर चव्हाण त्यांनी तुम्हाला मारलं. यांनी मारलं मला. काय नाव आहे तुमचं? विनोद अण्णा चव्हाण. मला सांगा काय झालं तुमच्या परिवाराला मारलं, कोणी मारलं? हे कामावरून येत होते आणि त्याच्यानंतर ते गावामधले ते ऍक्शन करत जाय, जे सोंग वाजताय ना तसं धांडे घेऊन कोणाच्या हातामध्ये धांडे, कोणी दफडे घ्यायचाय ते वाजवत जाय. मग हे कामावरून आले, यांच्या गाडीला हारणच नव्हती. मग हे जास्त हाबरीशांना गाडी केली की आता बाजूला होते म्हणून, ते एकही बाजूला झालं नाही. मग याच्यानंतर एक जण उठला आणि यांच्या गालामध्ये चापट मारली. चापट मारल्यानंतर मग हे म्हणे करे मला कस काय मारली तुम्ही चापट. मग असं म्हणतात सगळेच उठले म्हणे अरे हा ना म्हणे याला आता सगळेच जण. मग मी पळत जायला लागले, म्हटलं काय चाललं पाहते तर त्यांनी मला बी धडकन लोटून दिलं. मग नाकाचा घोळा ना फुटला, पूर्ण नाकातून तोंडातून रक्त यायला लागलं. मग असं पाहून येतं घायभरून गेले, आता कसं करावं. तर एकाने कुऱ्हाड टाकली लग म्हणे आता तरी हा चेक येऊन पडन. तर लगे खांब्याजवळ पडल्यानंतर सगळे पळून गेले. त्याच्यानंतर मग सासरे पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना सांगायला लागलो तर ते म्हणे तुम्ही जा दवाखाना करा नंतर बघू. मग दवाखान्याची रिपोर्ट आल्यावर असं सांगितलं सर. नाही सर, ते भांबून आम्ही घाबरून जायला होतो, मार पाहून रक्त भांबळ होईल होते. हे मग जाणण्यात आल्यापासून 3 दिवस झाले, कोणी पाहायला सुद्धा नाही आलं आम्हाला की काय झालं, किती मारलं, कोणीच नाहीये. काय नाव आहे तुमचं? ज्योती विनोद चव्हाण. जिल्हा रुग्णालयात आज भेट केली, काय काय प्रकार होते काय? आज आम्ही पोलीस प्रशासकाच्या भोंगळ्या कारभाराचा निषेध करतो. सर्वप्रथम आज आम्ही घाटी रुग्णालयामध्ये आलो होतो, जिल्हा रुग्णालय घाटी. इथं आलो असताना आम्हाला इथं एका पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी या ठिकाणी कॉल केला होता. हनुमानखेडा म्हणून, जाफराबाद तालुक्यामधला हनुमानखेडा म्हणून एक गाव आहे आणि ते याच्या हद्दीमध्ये येत आहे टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या. तिथं भारती म्हणून PI आहे. आम्ही त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो, कारण की 3 दिवस उलटून गेले, अद्यापही त्यांनी कोणता या जी घटना घडली त्या घटनेचा कोणता निकाल लावला नाही. एक पीडित कुटुंब, एक हातावर काम करणारा, रोजमजुरीला जाणारा माणूस, आणि गावामध्ये काही नंगा नाच करत होते लोक गावामध्ये. पाडव्याच्या 1 दिवस अगोदर एन्जॉय करत असताना रस्त्यात ते उभे होते. कामावून घरी जात असताना याला रस्त्यात आडून याला त्या ठिकाणी बेरहम त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे. त्याचा सर्वप्रथम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचा निषेध करतो. आणि इथल्या SP साहेबाला सुद्धा आम्ही आता कॉल केला होता आणि आता भारती साहेबाशी आम्ही संपर्क करत आहे की बाबा ह्या जिल्ह्यामध्ये चाललंय काय नेमकं. वेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे प्रकार घडत आहे आणि या टेंभुर्णी जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक प्रकारचे या ठिकाणी असे प्रकार घडत आहे. कुठं लेडीजला मारहाण होती, कुठं महिला तिथं सुरक्षित नाही. तर त्यानंतर असं झालं या कुटुंबावर आता एवढा मोठा हल्ला चढवला एका माणसावर. त्याच्या बायकोला सुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली, त्याचे लहान लहान लेकरं सुद्धा ते रडत होते. अक्षरशः आमचे सुद्धा त्या ठिकाणी डोळे भरून आले, कारण अशी घटना कोणासोबत होऊ नये. आम्ही इथल्या SP साहेबाला या ठिकाणी ठामपणे सांगत आहे की साहेब या ठिकाणावर नेमकं चाललंय काय. आमचा तुमच्यावर SP साहेबावर चांगला विश्वास आहे, चांगला SP काम करणारा माणूस आहे, पण असे वेगळ्या ठिकाणावर फक्त पोलीस प्रशासकाचे लोक खाली वाळवाले कोण हप्ता घेतात, त्याच्यानंतर लॉटरीवाले कोण हप्ता घेतात, मटकावाले कोण हप्ते घेतात, फक्त असाच कारभार चालू आहे. आणि भांडणं या लोकांचे खून खराब होतात. जेव्हा मर्डर होईल तेव्हा तिकडे जाऊन त्याचा तपास चालतोय का. ही घटना खूप गंभीर आहे. त्या कुटुंबावर हल्ला चढवलेला आहे. त्या कुटुंबाची चौकशी करून त्याच्यावर त्या जो बी कोणी पुढचे आरोपी आहे त्यांना ताबडतोब अटक करावा आणि त्याच्यावर 3 दाखल करावा, अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब। मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। महास्वच्छता अभियान जालना जिल्ह्याचे भाग्य विधाते, भारत देशाचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे दादा यांच्या वाढदिवसानिमित्त महास्वच्छता अभियान, स्वच्छ हरित आणि पर्यावरण पूरक शहर, स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा। दिनांक 22 मार्च 2026 वार रविवार रोजी सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तरी जालना शहरातील सर्व नागरिकांनी, बंधू भगिनींनी उत्कृष्टपणे सहभागी व्हावे अशी नम्र विनंती। शुभारंभ स्थळ स्वर्गीय रामभाऊजी राऊत चौक, बस स्टँड, जालना। विनीत श्रीमती वंदनाताई मगरे, महापौर जालना महानगरपालिका। तसेच राजेशजी राऊत, उपमहापौर जालना महानगरपालिका। धन्यवाद।